नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। प्रत्येकाच्या घरात देवघर असतं, पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत। देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर आपण याचीच माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रत्येकाच्या देवघरामध्ये घंटी आणि शंख हा असावा। तुमच्या देवघरात जर का घंटा आणि शंख नसेल तर तो तुम्ही आवर्जून घ्या। प्रत्येकाच्या घरामध्ये एक घंटी असते आणि एक शंख असावा। शक्यतो घंटी ही गरुडाची असावी। देवघरात स्टीलची आणि काचीची घंटा सोडून कुठल्याही धातूची घंटा तुम्ही ठेवू शकतात। तसंच पूजा करताना तुम्हाला घंटी ही नेहमी तुमच्या डाव्या हाताला ठेवायची आहे। पूजा करताना तुमचं तोंड जेव्हा देवघराकडे असेल त्यावेळेस तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला ही घंटी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। हिंदू धर्मात गरुड देवाला भगवान विष्णूंचे वाहन मानले गेले आहे। त्यामुळे घंटीवर त्यांचे चित्र काढण्यात आले आहे, जेणेकरून ते भक्तांच्या सर्व इच्छा विष्णू देवापर्यंत पोहोचवतील आणि ते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील। गरुड घंटा वाजवल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो। गरुड घंटीमधून निघणारा आवाज, निघणारा नाद हा आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा प्रसारित करतो आणि निगेटिव्ह ऊर्जा हा कमी करतो। याचबरोबर आपल्या देवघरामध्ये शंख हा कोणता असावा तर शक्यतो दक्षिणावर्ती शंख आपल्या देवघरामध्ये आपण ठेवायचा आहे। शंख ठेवताना तो नेहमी आपल्या उजव्या हाताला हा ठेवायचा आहे। शंख हा आपल्या उजव्या हाताला आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा असतो। अगदी छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।